परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारत या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले आहे। काल कृषी मंत्र्यांनी पीक विमा संदर्भात केलेल्या विधानावरती खरं तर स्वाभिमानी आक्रमक झालेली आहे। स्वाभिमानीचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे। भाऊ, काय सांगाल? कृषी मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले, काय आक्षेप? आज आम्ही त्यांना जोडे मारून त्यांच्या नालायकपणाने त्यांनी कळस घातलेला आहे। एकीकडे लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला आणि त्यानंतर राज्यातली विमे सुधारण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं आणि वाटेल त्या योजना जाहीर केल्या। 1 रुपयामध्ये पीक विमा केला, कर्जमुक्त करतो म्हणले, लाडकी बहीण योजना आणली आणि आता त्यांना लक्षात आले की आम्ही आता आमचं कोणी वाकडे करू शकत नाही, म्हणून नालायकासारखे बोलत सुटायलेले आहेत की शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देत आहेत। म्हणून आम्ही यांना जोडे मारून यांचा निषेध केलेला आहे। आणि याद राखा, जर तुम्ही सुधारला नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरू देणार नाही। काय सांगाल? जोरदार जोडे मारू केला तुम्ही? नाही, याबद्दल शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे। ज्यांनी आश्वासन खूप दिले पण आश्वासन कुठलंही पाळलेलं नाही आणि आज यांची भावना अशी झालेली आहे की आम्ही जसे नालायक आहोत तसं ते इतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पण त्याच दर्जाचं समजायला लागलेले आहेत। तर शेतकरी हा कष्टाने मोठा झालेला आहे। अशा योजना आम्ही मागितल्या नाही, पण यांनी आज त्यांना शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला भिकाऱ्याच्या खाली घालण्याची जे पाप केलेलं आहे या कृषी मंत्र्यानं, यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना जाहीर निषेधच करील। काही शेतकऱ्यांनी म्हणतायत, ते सरसकट शेतकऱ्यांनी नाही, काही शेतकऱ्यांनी गैरफायदा घेतला आमच्या योजनेचा। तर मुळात विचार जर केला का, ही 1 रुपया पीक विमा शेतकऱ्याने कदापि मागितली नव्हती। भिकारी जसा भीक मागतो तसा शेतकऱ्याने भीक मागितली नव्हती। पण ही योजना खरी ह्या मोठ्या भिकाऱ्यासाठी आहे। हे जे सेटलमेंट करून सगळे पैसे कमवण्याचं जे हे शेतकऱ्याने हे केलं नसतं जर पूर्ववत योजना ठेवली असती तर। म्हणून हे 1 रुपयामध्ये करून पैसे लाटण्याचा प्रकार आहे। तर भ्रष्टाचारासाठी खरं तर 1 रुपयामध्ये पीक विमा योजना ही काढण्यात आली होती आणि कृषी मंत्र्यांच्या कालच्या विधानाची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे आणि परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्रपणे कृषी मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।